नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FY BA सेमिस्टर सेकंड सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या विषयाचं सिलेबस. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मागची जी एक्झाम तुम्ही दिली ही सेमिस्टर फर्स्ट होती आणि आता येणारी जी तुमची एक्झाम आहे ती सेमिस्टर सेकंड असणार आहे. आलं लक्षामध्ये? तर आपल्या या अर्थशास्त्र विषयाच्या सेमिस्टर सेकंडला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला काय काय अभ्यासाचं आहे ते आपण इथे पाहणार आहोत आणि सिलेबस देखील विश्लेषण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मलक्षी त्यालाच आपण काय म्हणतो, अंशलक्षी किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सेमिस्टर सेकंडला तुम्हाला 4 युनिट आहेत, 4 विभाग आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे उत्पादन विश्लेषण. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, की उत्पादन फलन, उत्पादन संकल्पना आणि उत्पादनाचे प्रकार अभ्यासाचे आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात IMP टॉपिक म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम आणि उत्पादन प्रमाणाचा नियम हे तुम्हाला अभ्यासाला आहे. त्यानंतर आहे एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन संकल्पना आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे आहे. त्याचबरोबर समउत्पादन वक्र आणि उत्पादकाचा समतोल हे देखील तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयामध्ये अभ्यासाचं आहे. आता वळतो आपण विभाग क्रमांक 2 कडे. विभाग क्रमांक 2 मध्ये तुम्हाला खर्च आणि प्राप्ती याचं विश्लेषण आहे. यामध्ये तुम्हाला खर्च संकल्पना, पैशातील खर्च, वास्तव खर्च, सामाजिक खर्च, खाजगी खर्च, व्यक्त आणि अव्यक्त खर्च अभ्यासाचा आहे. त्यानंतर वळतो आपण वैकल्पिक खर्चाकडे. त्याच्यामध्ये एकूण, सरासरी आणि सीमांत खर्च यांच्यातील संबंध आपल्याला अभ्यासाचा आहे. त्यानंतर आहे अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्च वक्राची मांडणी. काय म्हटलं त्यांनी? अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्चाची मांडणी. हे देखील आपल्याला अभ्यासाचं आहे. त्यानंतर आहे प्राप्ती संकल्पना. म्हणजे प्राप्ती या संकल्पनेचे तुम्हाला प्रकार पण आहेत आणि त्यातील अंतरसंबंध देखील अभ्यासाला आहे. यानंतर वळतोय आपण विभाग क्रमांक 3 कडे. विभाग क्रमांक 3 मध्ये तुम्हाला घटक किमती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, ज्याच्यामध्ये रिकार्डोचा खंड सिद्धांत आहे आणि खंडाचा आधुनिक सिद्धांत आहे. अतिशय छान टॉपिक आहे हा. त्यानंतर वळतो आपण वेतनाचा आधुनिक सिद्धांत आहे. सामूहिक सौदा शक्ती किंवा सामुदायिक सौदा शक्ती आणि हे आहे श्रमाचा पुरवठा वक्र. श्रमाचा किंवा श्रम म्हणजे जे काम करतात ते श्रमिकांचा पुरवठा वक्र. त्यानंतर आहे व्याजाचा सनातनवादी सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. तसंच व्याजाचा कर्जाऊ निधीचा सिद्धांत. नेक्स्ट आहे नफा जोखीम आणि अनिश्चितता सिद्धांत. इथे आपला तिसरा विभाग आहे तो संपतो. आता आपण वळूया विभाग क्रमांक 4 कडे. विभाग क्रमांक 4 मध्ये विभिन्न बाजार रचनेतील संतुलन अभ्यासाला आहे. त्याच्यामध्ये आहे संतुलन संकल्पना, TR, TC आणि MR/MC, टोटल रेव्हेन्यू, टोटल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू, मार्जिनल कॉस्ट हे दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. त्यानंतर वळतो आपण बाजार रचना. बाजार रचनेमध्ये पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा आणि अल्पाधिकार यांच्या संकल्पना आणि त्यांची वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे विविध बाजार रचनेतील संतुलन. म्हणजे या बाजारामध्ये संतुलन कसं साधलं जातं हे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा आपला सिलेबस आहे आणि या सिलेबसनुसार आपण प्रत्येक प्रश्न खूप छान पद्धतीने समजावून घेणार आहोत.